नमस्कार मित्रांनो, मी नारायण पाटील आपल्या ज्ञान माध्यम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज शेती प्रशिक्षण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. शेती शाळा आणि शेती प्रशिक्षण करण्यामागचा मेन कारण म्हणजे भारतातील 65% लोक शेती करतात, पण भारताचा दुर्दैव असा आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शेती हा विषयच नाही. पूर्वीच्या काळी जे शेती व्हायची ते निसर्ग आधारित शेती असायची, त्यामुळे त्याला शाश्वत शेती असे म्हणायचे. परमेश्वरांनी आणि निसर्गाने जे डिझाईन केलेले आहे त्याच्या चौकटीमध्ये राहून त्यावेळची शेती व्हायची, त्यामुळे आपल्या शेतीला आणि मातीला कुठलाही वाईट परिणाम होत नसे. इतकंच नव्हे तर शेतीला केंद्रबिंदूला ठेवून म्हणजे केंद्रस्थानी ठेवून देश चालत असे. कदाचित थोर ऋषी पराशरांना याबद्दल माहिती असल्यामुळे त्यांनी शेतीमध्ये सखोल अभ्यास करून वृक्ष आयुर्वेदासारख्या पुस्तकाची रचना केली. आपल्या येणाऱ्या पिढीसाठी ऋषी पराशर यांनी वृक्ष आयुर्वेद या पुस्तकाची रचना केली. त्या पुस्तकामध्ये शेतीबद्दलची सर्व माहिती मिळते, पण कालांतराने त्या पुस्तकाकडे दुर्लक्ष करण्यात आला व तसेच कालांतराने भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतावरती खूप मोठा संकट आला, ते म्हणजे उपासमारीचा संकट. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ग्रीन रेव्होल्यूशनला नकार देत त्यांनी देशाला एक आवाहन केला, ते म्हणजे आठवड्यातून एक दिवस आपण उपास राहायचं. पण त्यांचा दुर्दैवानं अपघाती निधन झाला. त्यानंतर जे गव्हर्नमेंट आली ते ग्रीन रेव्होल्यूशनला मान्यता दिली आणि तेव्हाच मित्रांनो शेतकऱ्याचा खरा घात झाला. देशाला आलेल्या उपासमारीच्या संकटातून बाहेर आणण्यासाठी संपूर्ण देश शेतकऱ्याकडे आशेच्या किरणानं पाहत होती. जेव्हा देश या संकटातून बाहेर आला तेव्हा कुठंतरी हा थांबायला पाहिजे होता, पण हा कधीच थांबला नाही आणि शेतकऱ्याचा विल्हेवाट करून ठेवला. फक्त काही कालावधीसाठी युरियाचा वापर करायचा होता, पण हरित क्रांतीच्या नावाखाली भरमसाठ प्रमाणे युरियाचा वापर करण्यात आला. तेव्हा त्यावेळेला देश हा उपासमारीतून बाहेर आला, पण शेतकऱ्याचा वाट लागला त्याची काही कोणीच विचार केला नाही. तत्कालीन गव्हर्नमेंट सरकारसुद्धा हा विचार केलेला नाही. पण त्यावेळी गव्हर्नमेंटने जर विचार केला असता, आता आपला देश स्टेबल झालेला आहे, आता आपल्याला युरियापासून मुक्त व्हायला पाहिजे असा विचार केला असता, तर आज आपला देश कुठंतरी आपली जमीन कुठंतरी वाचली असती. पण तसं झालं नाही. आज युरियाचा वापर अशा पद्धतीने केला जातो. आपण आज ट्रॉलीभर युरियाचा वापर शेतामध्ये करतो. तुम्ही जर विचार करून बघितला, जर हा खूप मोठी चूक हा शेतकऱ्याकडून होत आहे, पण त्याचा मेन द्वेष शेतकऱ्याला देता येत नाही. हा जो वोट बँकिंगचा खेळ जो गव्हर्नमेंट सरकार खेळतो त्यांची ही चूक आहे आणि हे चूक कुठंतरी निघून आला पाहिजे, भरून आला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. माझं शेतकऱ्याला एकच विनंती आहे, होईल तेवढ्या लोकांनी लवकरात लवकर युरिया आणि पेस्टिसाईड खताचा वापर करण्याचा टाळा. कारण आज जर तुम्ही युरिया किंवा पेस्टिसाईड खताचा वापर करणं थांबवला तर पुढचं जी येणारी जी पिढी आहे ते शाश्वत राहील, त्यांची आरोग्य व्यवस्थित राहतील आणि एक शाश्वत शेती आपण करू. मित्रांनो, युरियाची खरी किंमत 2000च्या जवळपास आहे. ते आपल्याला सबसिडीच्या माध्यमातून 300 रुपयाला पर बॅग मिळतो. मग विचार करा मित्रांनो, 50 किलोची बॅग असलेली वस्तू 2000 रुपये इतका महाग असेल तर गव्हर्नमेंटला काय गरज पडली आहे की ते आपल्याला 300 रुपयापर्यंत पोच करण्याची. हे फक्त वोट बँकिंग आहे, दुसरं काही नाही. जर आजच्या आज जर युरियावरती बंदी आणले तर आपल्याला युरियाची इतकी सवय लागली आहे की आपण त्या गव्हर्नमेंटला मतच नाही टाकणार. ह्याच्या भीतीपोटी त्यांनी आजपर्यंत युरियाची बंदी नाही केली आणि ते करणार पण नाहीत. याच कारणामुळे गव्हर्नमेंटने इनडायरेक्टली युरियावरती बंदी आणण्यासाठी आपल्या आधार कार्डशी आपली शेतीची 7/12 उतारा नोंद करत आहेत. ज्याची शेती त्याला तितकेच युरिया आता भेटणार आहे असं वातावरण चालू आहे. म्हणून मित्रांनो, गव्हर्नमेंट परमनेंटली युरियावरती बंदी आणू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःला युरियावरती बंदी आणायला पाहिजे. आपण स्वतः नाकारला पाहिजे, त्याला धुतकारला पाहिजे. तरच शेतकरी वाचणार आहे आणि शेतकऱ्याची शेती वाचणार आहे, माती वाचणार आहे. तुम्ही तुमच्या परीने होईल तेवढं प्रयत्न करा शेती वाचवण्याचाही, जमीन वाचवण्याची, आणि शेतकरी पण वाचला पाहिजे. हे पण खूप मोठा विषय आहे. म्हणून मित्रांनो, आज आपण आमच्या या 20 गुंठ्या प्लॉटमध्ये, हा ऊसाचा प्लॉट आहे, यामध्ये संपूर्ण प्रशिक्षण तुम्हाला एक भाग 2 अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ तुमच्या पुढे येत राहतील. आज आपण ऊसाबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहोत ऊस प्रशिक्षणाद्वारे.
आज आपण इथं लावणी करत आहोत। लावणी दरम्यान आपण हे जो तुम्ही 200 लिटरचे बॅरल बघत आहेत, ह्या बॅरलमध्ये आम्ही 100 लिटर पाणी भरलेलं आहे। 100 लिटर पाणीमध्ये आपण ज्या आपलं तुम्हाला हे पिकामृत हा बॉटल दिसत आहे, हे पूर्ण बॉटल आम्ही ह्याच्यामध्ये ओतणार आहोत। ह्याला बीज संस्कार असे म्हणतात। तसंच आम्ही ताक पण आणलेलं आहे। तांब्याच्या आपण हे कळशीमध्ये ताक आणलेलं आहे। बॅरलमध्ये आता आपण 1 बॉटल औषध घालणार आहोत। 100 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर पिकामृत आपण हे सगळं घालायचं आहे। तसेच ह्यासोबत ह्याच्यामध्ये 1 लिटर ताकसुद्धा आपण टाकायचं आहे। मित्रांनो, माझ्या पाठीमागे जे तुम्ही बॅरल बघत आहात, त्या बॅरलमध्ये आपण 100 लिटर पाणी टाकलेलं आहे आणि 1 लिटर पिकामृत तसेच 1 लिटर ताक आपण टाकून बीज संस्कार करण्यासाठी तयार करून घेतलेला आहे। आता बीज संस्कार कशा पद्धतीने केला जातो ह्याची संपूर्ण माहिती आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मित्रांनो, करूया। बीज संस्कारासाठी 2 ट्रे घेतलेले आहेत। एका ट्रेमध्ये आपण आपलं जे आम्ही औषध तयार केलेलं आहे ते त्याच्यामध्ये ओतणार आहेत आणि जे तुम्हाला हे ऊस दिसत आहे, हा 90-57 ऊस आहे। ह्याची आपण अशी बारीकशी कांडी करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण कांडी तयार करून तयार केलेल्या कांड्याला आपण जे औषध तयार केलं त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे। मित्रांनो, शक्यतो ऊसाची लागण करत असताना एक डोळा पद्धत असो किंवा अशा कांड पद्धतीने असो किंवा रोप जर तुम्ही लागण करत असाल, सगळ्या पद्धतीने करत असताना हा बीज संस्कार केलाच पाहिजे, कारण ह्याचे भरपूर फायदे आहेत। शक्यतो मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही ह्या पद्धतीनेच करा, कांडे किंवा एक डोळा पद्धतीने करा। रोप लावण्याच्या पाठीमागे त्याच्या नादामध्ये पडू नका, कारण त्याचा खर्च पण खूप मोठ्या प्रमाणात करावा लागतो, तेव्हाच ते तशा पद्धतीने उत्पन्न देतात। पण तुम्ही अशा पद्धतीने केला तर याच्यामध्ये खर्च कमी, श्रम कमी आणि उत्पन्न जास्त तुम्हाला भेटणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही ऊसाची लागण करत असताना कांडे पद्धतीने जास्त करून करायचा प्रयत्न करा। सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा तुम्ही रोप आणून जे रोप लावता आणि तुम्ही ह्या कांड्या पद्धतीने कांड्याची लागण करता, दोन्हींना पण मोठे व्हायला, ग्रोथ व्हायला तेवढंच कालावधी लागतो। ह्याला 21 दिवस लागतात आणि रोप पहिल्यांदा ते 21 दिवस रोपवाटिकेमध्ये राहून आलेले असतात, तरी देखील आपल्या शेतामध्ये आणून लावल्यावर त्याची ग्रोथ आपण जसं पाहतो तशा पद्धतीनं फास्ट ग्रोथ होत नाही, त्याला पण 21 दिवसच लागतात। मित्रांनो, आता आपण मगाशी औषध तयार केले बॅरलमध्ये 100 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर पिकामृत आणि 1 लिटर ताक घालून जे औषध तयार केलेलं आहे, आता तेच औषध आम्ही या ट्रेमध्ये ओतत आहे। मित्रांनो, आता आपण हे कांडे तोडलेले आहे, हे कांडे आता आपण या ट्रेमध्ये बुडवून घेणार आहोत। मित्रांनो, माझ्या हातात जो तुम्ही हा कांडे बघत आहात, कांडीचा जो हा भाग आहे आणि हा भाग आहे, या दोन्ही भागाद्वारे हा ऊस अन्न शोषून घेण्याचं काम करतो। जेव्हा जमिनीमध्ये असते तेव्हा आपण आता ह्या कांड्याला आपल्या औषधामध्ये बुडवून ठेवलेलं आहे, म्हणजे ह्याला आता आधीच अन्न मिळालेलं आहे। जे तुम्ही बाजारामधून 2000 रुपये खर्च करून जे तुम्ही 40 किलोचे बॅगा आणता, तेवढ्यापेक्षा जास्त ताकदीचं औषध आपण आता ह्याला दिलेलं आहे। म्हणजे आपण 1 डोस आपल्या बीज संस्कारच्या माध्यमातून दिलेला आहे, त्यामुळे हा ऊस अतिशय चांगल्या पद्धतीने वाढतो। नॉर्मली प्रत्येक ऊस हा जमिनीमध्ये लागवड केल्यापासून उगून येण्यासाठी 21 दिवसाचा कालावधी लागतो, पण हा थोडा जल्दी म्हणजे लवकर उगून बाहेर येतो। आणि याचा मेन फायदा म्हणजे सुरुवातीपासूनच याला चांगल्या पद्धतीचं पोषक अन्न मिळाल्यामुळे ह्याचे फुटवा पण खूप चांगल्या पद्धतीने वाढतात आणि जितके फुटवे वाढतात ते सगळे फुटवे टिकून राहतात। मित्रांनो, तुम्ही नॉर्मली बघितलं असणार, आपण जे लागण करतो ऊसाच्या शेतामध्ये जे फुटवे निघालेले असतात ते सर्व फुटवे टिकत नाहीत, काही फुटवे मरतात आणि काही फुटवे असतात लांब जातात आणि काही बारीकच राहतात। आपल्या औषधाचा तुम्ही सुरुवातीपासून वापर केल्यामुळे असं काही होणार नाही। जितके फुटवे सुटणार ते सगळे फुटवे कारखान्याला ऊस जाईपर्यंत तसेच ताजे टवटवीत राहणार
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीने केलेल्या ऊसाचं वजन कधीच घटत नाही, असं स्टेबल ते टिकून राहते। त्यामुळे शक्यतो तुम्ही ऊसाची लागवड करत असताना अशा पद्धतीनं बीज संस्कार करायला विसरू नका। ह्याच्यामध्ये खर्च काहीच नाही आहे, तुम्हाला फक्त 100 लिटर पाण्यामध्ये 1 बॉटल पिकांबूरचा वापर करून हा बीज संस्कार करता येतो आणि चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळते। हे फक्त शेतकऱ्याच्या उद्देशानं आपण शेती प्रशिक्षणाची व्हिडिओ सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, आता आपण भूमिपूजा कशा पद्धतीने केली जाते ह्याचं पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती करून देणार आहोत, ते पण तुम्ही लास्टपर्यंत बघा। 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण ह्याच्यातील कांडे ह्या ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे, त्यानंतर ह्याला आता शेतामध्ये घेऊन जायचं आहे। मित्रांनो, आता ह्या कांड्या लागण करण्यासाठी तयार झालेल्या आहेत। मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जे 1 लिटर ताक घातलेलं आहे, त्या ताकामुळे जेव्हा आपण हे ऊस जमिनीमध्ये लागण करणार आहोत तेव्हा ह्याला फंगस नाही लागणार, कुठल्याही किडांचा प्रादुर्भाव, जमिनीमधील किडांचा प्रादुर्भाव, वाईट परिणाम ह्याच्यावरती होणार नाही। त्यामुळे आपण आपल्या औषधामध्ये ताकाचा वापर केलेला आहे। मित्रांनो, बीज संस्कार हा खूप इझी आहे, अगदी सरळ पद्धतीने आपण करू शकतो। मित्रांनो, आपले इथं क्षेत्र कमी असल्यामुळे आपण ट्रेचा वापर केलेला आहे। जर तुमचं क्षेत्र जास्त असेल, समजा 1 एकर किंवा 2 एकर 3 एकर असा असेल, तर तुम्ही आपल्या शेतामध्ये 5 बाय 5 फुटाचा एक गड्डा तयार करून, त्याच्या 1 फुटाचा खोलीचा गड्डा तयार करून तुम्ही त्याच्यावरती तो काळ्या कलरचा जो कागद असतो ते अंथरून त्याच्यामध्ये तुम्ही बीज संस्काराचं औषध तयार करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऊसाची लागण करू शकता। मित्रांनो, आता ही शेत लागण करण्यासाठी तयार झालेलं आहे। आता आपल्याला पूजा करायची आहे, म्हणजे भूमिपूजा। मित्रांनो, भूमिपूजा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि भूमिपूजा करताना आपण जे देवाला नैवेद्य दाखवणार आहोत ते नैवेद्य आपण उघड्यावर ठेवायचं नाही आहे। तर काय करायचं आहे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो, संपूर्ण व्हिडिओ बघा। चला। तो बाबा मित्रांनो, आपण भूमातेचा पूजा करत असताना आपण जे अगरबत्तीने ओवारणी करतो त्या पद्धतीने करायचं नाही आहे। आपण हे बघा, आपल्या घरातील देशी गाईचं शेण आणि गोमूत्राचा वापर करून हे गौरी बनवलेलं आहे, ह्याच्यापासून आपण ओवारणी करायचं आहे। आणि आता मित्रांनो, जे आपण नैवेद्य भूमातेला दाखवलेलं आहे ते कधीच उघड्यावर ठेवायचं नाही, कारण जे भूमाता आपल्या समस्त जे जीवजंतूचे जे लोक आहेत त्या लोकांचं जे पोट भरायचं काम ते करते, त्याला आपण नैवेद्य देत असताना ते उघड्यावर कधीच द्यायचं नाही। त्यामुळे आपण आता तुम्हाला दाखवतो, हे बघा, पहिला आपण एक कोळ्याचं पान घेतलेलं आहे, कोळ्याच्या पानामध्येच आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे। त्यानंतर ह्याच्यावरती आणि एक कोळ्याचं पान येतं, त्याला असं झाकायचं आहे। त्यानंतर आपण काय करायचं आहे, फक्त एकच करायचं आहे, हे जे माती आहे हे माती त्याच्यावरती ओढून ठेवायचं आहे, म्हणजे भूमातेला हे आपण जे दिलेलं अन्न आहे ते ग्रहण करण्यासाठी सोपं जाईल।
तर अशा पद्धतीने ऊसाची बीज संस्कार प्रक्रिया व्हिडिओ आज पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो, या प्लॉटची वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओ येत राहतील, म्हणजे ऊस उगून आल्यापासून ते ऊस तोडणीपर्यंत आपण या प्लॉटचे व्हिडिओ करून टाकू. तसेच शेती प्रशिक्षण व्हिडिओही तुम्हाला भाग 1 भाग 2 अशा पद्धतीने येत राहतील. धन्यवाद.